सर्वांना सलाम. मी परत एक वार आपल्या सर्वांचं आजच्या या रविवारच्या भक्तीमध्ये स्वागत करतो. आणि आपण आजच्या ह्या रविवारच्या भक्तीला सुरुवात करण्याच्या आधी प्रार्थना करूया. आणि आजचा संपूर्ण वेळ जो आहे तो आपण परमेश्वराच्या हातामध्ये दिले. चला आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवबापा, आमच्या प्रभू, आमच्या परमेश्वरा, आमच्या सांभाळकर्त्या देवबापा, या सुंदरशा दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, हा भक्तीचा वेळ आहे आणि सर्वजण आम्ही ऑनलाईन ही भक्ती करत असताना आम्हा सर्वांना प्रभूजी तू प्रत्येक वार तुझ्या उपस्थितीने तो भर. हा काळ जो प्रभूजी आम्हाला क्वारंटाईन राहावं लागलं, वेगळं राहावं लागलं, लॉकडाऊनमध्ये राहावं लागलं, या सर्व काळामध्ये प्रभूजी ह्या ऑनलाईनच्याद्वारेच आम्ही एकमेकांना भेटू शकलो. आम्ही तुझ्या चरणाजवळ एकत्रित होऊ शकलो. आम्हा सर्वांना प्रभूजी तू स्पर्श कर. आजची भक्ती तू आमच्यासाठी आशीर्वादाची कर. नवीन गोष्टी तू आम्हाला शिकव आणि तुझ्यामध्ये प्रभूजी आमचं जीवन हे प्रभूजी बदलणारं आहे. तू बदल आमचं जीवन अशी आम्ही तुला विनंती करतो. पवित्र आत्म्या तू ये, आम्हाला तू स्पर्श कर आणि जे सर्वजण आमच्याशी जुडलेले आहे त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू येशूच्याद्वारे ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐकते त्या. आमेन. आपण देवबापाचे आभार मानूया, कारण की ह्या दिवसांमध्ये परमेश्वराने आपल्याला सांभाळलेलं आहे. परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने आपल्याला सांभाळलेलं आहे, आपल्या गरजा पूर्ण केलेल्या आहे. आणि ह्या दिवसांमध्ये भावांनो बहिणींनो आठवण ठेवा की कशाप्रकारे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं, आपल्या गरजा कशा पूर्ण करत आहे. ह्या सर्व गोष्टींची तुम्ही आठवण ठेवा, कारण की तीच आपल्याला आपला विश्वास जी आहे ती वाढवणारी आहे आणि परमेश्वराचं आपलं नातं जे आहे ते वाढणारं आहे. तर आपण जास्त वेळ न गमावता आपण परमेश्वराच्या आराधनेमध्ये जाऊया आणि प्रभूचा गौरव जो आहे तो करूया. आपण प्रार्थना करू आणि प्रभूच्या आराधनेमध्ये जाऊया. आमच्या देवबापा, आम्ही तुझं गौरव करत असताना आम्हाला तू सहायता कर. तू महान जिवंत देव आहेस. तुझी स्तुती हो, तुझा गौरव हो देवबापा. हे आमच्या परमेश्वरा, आम्ही सर्वजण प्रभूजी या सर्व आराधनेमधून तुझा गौरव करू इच्छितो. आम्ही तुझी स्तुती करू इच्छितो. तू आमचा परमेश्वर आहेस, तू आमचा तारणारा आहेस, तू आमचा मेंढपाळ आहेस, तू आमचं आज आहे, तू आमचं उद्या आहे, तू आमचं सार्वकालिक जीवन आहे. तुझ्यामध्ये आम्ही आहोत. आमचं जीवन हे तुझ्यामधून आहे. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्याद्वारे ही प्रार्थना आणि प्रभूजी ही आराधना तुझ्या गौरवासाठी, तुझ्या नावाला उंचवण्यासाठी करतो. याचा तू स्वीकार कर पित्या. आमेन.
आपण ह्या वेळेला परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्याला ऐकण्याच्या आधी आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. भावांनो, बहिणींनो, परमेश्वराचं वचन जे आहे आपल्याला बांधणारं आहे. परमेश्वराचं वचन हे आपल्याला जोडणारं आहे. परमेश्वराचं वचन हे आपल्याला सामर्थ्य देणारं आहे. परमेश्वराचं वचन हे आपल्याला जागृत करणारं आहे. परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्याला ज्ञान देणारं आहे. परमेश्वराबद्दलचं, त्याच्या वचनाबद्दलचं, आपल्याबद्दलचं, सार्वकालिक जीवनाबद्दलचं, आपल्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये आहेत. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला विनंती करूया की प्रत्येक वार त्याच्या वचनामधून तो आपली भेट घ्यावी. आमच्या प्रभूजी, तुझं वचन आहे आणि तू आमच्याशी बोलत असताना मी तुला विनंती करतो की प्रभूजी, माझं बुद्धी कौशल्य नाही, पण पवित्र आत्म्या तू आमच्या सर्वांची तू पकड घे. तुझ्या पवित्र वचनाने जीवन बदलून टाक प्रभूजी, विचार बदलून टाक. तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या योजनेप्रमाणे प्रभूजी प्रत्येक वार तुझ्या वचनाचा प्रभाव आमच्यावरती पडू दे. आम्ही तुझं वचन ऐकण्यास तयार आहोत. आम्ही आमचं अंतःकरण तुझ्यासमोर उघडं करतो. तू आमच्याशी बोल आणि प्रभूजी आमच्या सर्वांची तू आज भेट घे. प्रभू येशूच्याद्वारे ही प्रार्थना करतो. आमेन. काही दिवसापूर्वी मी रेल्वे स्टेशनवरती गेलो होतो आणि माझं काम जे आहे ते रेल्वे स्टेशनच्या एका भागामध्ये होतं आणि मी पाहत होतो की लेडीज जे आहे लोकलचं तिकीट जे आहे ते घ्यायला येत होत्या. आणि ज्या वेळेला तिकीटसाठी एका स्त्रीने पैसे दिले आणि जे तिकीट देणारे आहे त्यांनी असं म्हटलं की तुमचं ओळखपत्र दाखवा. आणि त्या स्त्रीने जे आहे ओळखपत्र दाखवलं आणि त्या ओळखपत्राच्या द्वारे जे आहे त्या स्त्रीला जे आहे तिकीट मिळालं. जर तिच्याकडे ते ओळखपत्र जर नसतं, तिच्या ऑफिसचं म्हणा किंवा ज्याही क्षेत्रामध्ये ती काम करत होती, मला ठाऊक नाही, तर तिला ते तिकीट मिळालं नसतं आणि तिला प्रवेश जो आहे त्या लोकलमध्ये जो आहे तो मिळाला नसता. ओळखपत्र जे आहे हे या दिवसांमध्ये गरजेचं झालेलं आहे लोकल ट्रेन्समध्ये आणि अशा काही ठिकाणी. मला तुम्हा सर्वांचं लक्ष जे आहे आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी आपली ओळख आहे त्याकडे मला तुमचं लक्ष जे आहे ते केंद्रित करायचं आहे. या दिवसांमध्ये म्हणा किंवा आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये जे आहे आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि आपण ह्या जगामध्ये वावरतो. होत काय आहे किंवा होतं काय व्यक्तीसोबत की जग आणि जगातल्या गोष्टींकडे बघून आपली जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ओळख आहे, आपली जी आयडेंटिटी आहे ती आपण विसरतो. जीवनामधल्या उतार चढावामध्ये जे आहे आपण हे विसरून जातो की मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय आहे, माझी ओळख काय आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी आपली ओळख आहे त्याकडे जे आहे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आपण ह्या जगामध्ये आहोत, पण आपण ह्या जगातल्या लोकांसारखे नाही, तर ख्रिस्तामधले जे लोक आहोत ते म्हणून आपण ओळखले जातो. आपली ओळख जी आहे ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बदललेली आहे. लक्षात घ्या, हा आजचा माझ्या संदेशाचा विषय आहे की ख्रिस्ताच्या द्वारे आपली ओळख बदललेली आहे. आपण जन्मताच कोण होतो, कुठल्या भागामध्ये जन्म घेतला, कुठल्या घराण्यामध्ये जन्म घेतला हे सत्य आहे. पण ज्या वेळेला ह्या सृष्टीच्या निर्माणकर्त्या देवावरती विश्वास ठेवून ज्या वेळेला आपण त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो त्यावेळेला आपली ओळख जी आहे ती बदललेली आहे. आपलं जीवन जे आहे हे बदललेलं आहे. समाज आपल्याला काय नावाने ओळखतो याच्यापेक्षा देवामधली जी आपली ओळख आहे त्याकडे तुमचं लक्ष जे आहे ते आज जाणं गरजेचं आहे. आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा,
पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, वोटिंग कार्ड्स आहेत, हे सर्व जे आहे आपली आयडेंटिटी जी आहे ही दाखवण्याचा पुरावा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मी स्वीकारलेला आहे, मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे, तो माझा तारणारा आहे, याची ओळख आपल्या जीवनाकडून होती. आणि ज्या वेळेला आपण ख्रिस्तामध्ये चालत असतो त्यावेळेला लोकांच्या द्वारे म्हणा, परिस्थितीच्या द्वारे म्हणा, ती आर्थिक परिस्थिती असू शकते, ती आजारपण असू शकतं, ते मानसिक तणाव असू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रसंगामधून, वेगवेगळ्या बाबींच्या द्वारे, गोष्टींच्या द्वारे जे आहे आपल्याला आपली प्रभू येशू ख्रिस्तामधली जी ओळख आहे ही विसरण्यास भाग पाडते किंवा आपण विसरतो. आणि म्हणून ह्या कोरोनाच्या काळामध्ये आज 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहे. ह्यामध्ये ज्या प्रकारच्या वातावरणामधून आपण जात आहोत किंवा गेलो आहोत, कदाचितच कुणीतरी अशा वातावरणामधून किंवा अशा परिस्थितीमधून गेला असेल. आणि म्हणून तुम्हाला मी आज 4 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासमोर ठेवणार आहे, ज्याच्यामधून आपल्याला आपली ओळख काय आहे ही शोधण्याची गरज नाही आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा मुलगा आणि मुलगी आहे, हे सत्य आहे. सार्वकालिक जीवनाचे आपण वारीस झालेलो आहोत. आणि म्हणून 4 गोष्टींकडे जे आहे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या 4 गोष्टींवरती विचार करणं गरजेचं आहे. मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा मुलगा आणि मुलगी आहे, तारण पावलेली आहे. तर ह्या 4 गोष्टींच्या बाबींकडे जे आहे आपल्याला लक्ष देऊन जे आहे ते चालणं गरजेचं आहे ना. आपली ओळख जी आहे ती आपल्या नावामुळे आहे, आपल्या चेहऱ्यामुळं आपल्याला लोक ओळखतात, आपल्या कृतीमुळं लोक ओळखतात है ना. आपलं आणि आपल्या आपल्या राहणीमानावरून लोक जे आहे ते आपल्याला ओळखतात. काही लोक जे आहे आपल्या जीवनामध्ये आपली ओळख जी आहे ती कामावर शोधण्याचा प्रयत्न करतात, लोकांकडून शोधण्याचा प्रयत्न करतात, शेजारी मला काय म्हणतात ह्याकडे जे आहे ते लक्ष देण्याचा ते प्रयत्न करतात. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपली खरी ओळख आहे आणि ती ओळख सार्वकालिक आहे. ज्या वेळेला तुम्ही येशूचा स्वीकार केला आपल्या अंतःकरणामध्ये, ती तुमची ओळख सार्वकालिक झालेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामधलं आपलं जीवन जे आहे ते बदललेलं आहे. आणि म्हणून आपण ह्या काही बाबींच्या द्वारे जे आहे आपली खरी ओळख प्रभू येशू ख्रिस्तामधली जी आहे ती आपण पाहणार आहोत, लक्ष देणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जात असताना आपल्याला ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरज आहे है ना. आणि म्हणून पहिली बाब जी आहे जी आपल्याला पाहणं गरजेचं आहे ती म्हणजे 1 योहान याचा 2रा अध्याय आणि वचन 15 ते 17 वचनामध्ये जे आहे आपल्याला कळून येतं की आपल्या देहाच्या वासनांना जे आहे आपल्याला बळी पडायचं नाही आहे. आपण जे आहो आपल्या देहाच्या वासनांच्या पाठीमागे लागत नाही, त्याऐवजी देवामध्ये जे आहे आपण वाढतो आणि देवाचा महिमा जो आहे तो आपल्या जीवनामधून करतो है ना. आपण आपल्या शरीरांच्या वासनांकडे पळत नाही, तर परमेश्वराचा महिमा माझ्याकडून कसा होईल, प्रभूमध्ये मी कसा वाढल, ही आपली खरी ओळख आहे है ना. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी कसा वाढत जाईल, माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होईल, माझा विश्वास कसा वाढल, माझे आज्ञापालन कसं वाढल, माझं जीवन जे आहे आतून बाहेरपर्यंत कसं पूर्णपणे बदलल, ह्याकडे जे आहे आपण लक्ष देत असतो. आणि म्हणून 1 योहान याचा 2रा अध्याय वचन 15 ते 17 असं सांगत आहे, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनामधून जे आहे सर्व ख्रिस्ती लोकांना सांगत आहे की जगावर व जगातल्या गोष्टींवरती प्रीती करू नका, कारण की त्या क्षणभंगूर आहे. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व काय आहे म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा
सर्व काळ राहतो. भावंडो बहिणींनो, ही पहिली बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आपण ह्या शरीरामध्ये आहोत, पण आपली ह्या शरीरामधली जी ओळख आहे, मला रजनीकांत म्हणून लोक त्याच वेळेला ओळखतात ज्या वेळेला ते माझं शरीर पाहतात. माझ्या नावाचे भरपूर लोक आहेत, पण एक्झॅक्ट पास्टर रजनीकांत गायकवाड जे आहे जर पाहिजे असेल तर त्यांना हा चेहरा ओळख आहे, ह्या देहामुळे माझी ओळख आहे, है ना. आणि ही जी ओळख आहे, आपल्या देहामधली जी ओळख आहे, ही काही काळापुरती आहे. आणि म्हणून आपली जी सार्वकालिक ओळख आहे ती ह्या देहाच्या वासनांमुळे ती गमवायला नाही पाहिजे. आपल्याला ती आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला ह्या देहामध्ये राहून जे आहे काय करायचं आहे, तर जग आणि जगातल्या गोष्टींवरती प्रीती करायची नाही आहे. आणि म्हणून योहानाने जे आहे डोळ्याची वासना, देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराबद्दलची पुशारकी, या 3 गोष्टींमध्ये जे आहे ते सारांश करण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे कोण लोक आहेत की जे जगावर प्रीती करतात, देवावरती प्रीती करू शकत नाही. आपण एकसारखी प्रीती परमेश्वरावरती आणि जगावरती करू शकत नाही. एकसारखी नाही करू शकत, ती कमी जास्तच होणार. एकतर आपण देवावरती खूप जास्त प्रीती करू शकतो किंवा आपण जगावरती जास्त प्रीती करू शकतो. आणि हे बॅलन्स कधीच होऊ शकणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. कारण की परमेश्वर सांगत आहे की जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. पित्याची प्रीतीच नाही तर त्याची ओळख काय असणार आहे. माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे म्हणजे माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रीती आहे, त्याची दया आहे, त्याची क्षमा आहे, त्याची सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होत्या त्या सर्व माझ्यामध्ये आहे, कारण की मी येशूला स्वीकार केलेला आहे. देहाची वासना ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला देहाची वासना जी आहे, आपण पाहतो की देहाच्या वासना ज्या वेळेला हा विषय येतो त्यावेळेला शारीरिक संबंध जे आहे, है ना, सेक्स हा जो विषय आहे किंवा सेक्स ही जी भावना परमेश्वराने मनुष्याला दिलेली आहे ही पवित्र आहे. बघा, सेक्स ही जी भावना आहे परमेश्वराने मनुष्याला ही पवित्र दिलेली आहे, ही देवाकडनं देणगी आहे. पण तिला एक चौकट आहे आणि ती जी आहे फक्त पती पत्नींमध्येच जी आहे ती परमेश्वराने दिलेली आहे. जो कोणी ही चौकट तोडतो ते पाप ठरल्या जातं. देहाची जी वासना आहे, शारीरिक जी वासना आहे, हे पाप का आहे, कारण की परमेश्वराने फक्त पती आणि पत्नींच्या साठीच हे पवित्र जे इमोशन्स आहे, ही भावना जी आहे ही फक्त पती पत्नींसाठीच दिलेली आहे. बघा, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या बाहेर जे शारीरिक संबंध होतात ते पाप आहे, ते देहाची वासना आहे. आणि जर ह्यामध्ये जर कोणी अडकलेला असेल, काही जण म्हणतील की आम्ही तर तसं काहीच करत नाही, पण जर तुम्ही मोबाईलवरती जर सर्व प्रकारचे ब्लू फिल्म्स पाहत असाल, है ना, सर्व प्रकारचे अश्लील फोटो पाहत असाल, तुम्हाला ते पाहायला आवडतंय, तर तुम्ही ते पाप करत आहात. देहाची वासना तुमच्यामध्ये, तुम्ही कृतीने काही करत नाही पण तुम्ही मनामध्ये जे आहे ते करत आहात. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जर कोणी एखाद्या स्त्रीकडे काम वासनेने पाहतो तर त्याने पाप केलेला आहे. तीच जर स्त्री त्याला वाळवंटात भेटली असती तर नक्कीच त्याने त्याच्यावरती जे आहे रेप जो आहे तो केला असता, शारीरिक संबंध जे आहे ते ठेवले असते. मी स्पष्ट ह्यासाठी बोलत आहे कारण की ही देवाकडनं शिकवण आहे आपल्याला. निंदा करणं, है ना, भांडणं करणं म्हणजे मारामाऱ्या करणं जे आहे, खून करणं जे आहे, ड्रग्ज घेणं जे आहे, शरीराला इजा पोहोचवणारी प्रत्येक गोष्ट जी आहे. जर तुम्ही ड्रग्ज घेत असाल, तुम्ही मिसरी घासत असाल, तुम्ही गुटखा, तंबाखू, दारू पित असाल, सिगरेट पित असाल, बिडी पित असाल, हे सर्व काही देहाचा नाश करणारा आहे, है ना. ही देहाची वासना आहे आणि त्यामध्ये परमेश्वराला संतोष नाही. लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट आपल्याला जी आहे तिच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की देहाच्या ज्या वासना आहे त्याला आपण कधीच
त्याच्याकडे आपण कधीच पाठ फिरवलेली आहे. आपलं जीवन जे आहे देवाचा महिमा करण्यासाठी जे आहे आपण घालवत आहोत, ही आपली ओळख आहे, है ना. देहाची वासना बघितली आपण, है ना. काही जणांना तर खूप काय म्हणतात ना, खाण्याचं देखील व्यसन असतं, है ना. ड्रग्ज घेण्याचं असू द्या, है ना, अल्कोहोल घेण्याचं असू द्या. डोळ्याची वासना जी आहे याला असं म्हणतात की ज्याला लोभी मनुष्य म्हणतात, है ना. लोभ असणं, डोळ्याची वासना म्हणजे लोभ आहे, त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे. नेहमी त्या व्यक्तीचे डोळे जे आहे ते लोभाने भरलेले असतात. मोठ्यातलं मोठं पोझिशन पाहिजे आहे, है ना, मान सन्मान पाहिजे आहे, जो इतरांसोबत कधीही वाटून घेत नाही, है ना. जो जे लोकांकडे आहे ते नेहमी माझ्याकडे पाहिजे, है ना. त्याच्या मनामध्ये नेहमी तेच असतं, है ना. आणि संसाराबद्दलची फुशारकी म्हणजे लोकांनी नेहमी माझ्याकडे लक्ष द्यावं. संसाराबद्दलची फुशारकी माझ्याकडे हे आहे, हे दाखवण्यामागं आहे, हे माझं किती किमतीचं आहे. नेहमी तो व्यक्ती जो आहे टॅग दाखवणार, है ना. बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात देणं गरजेचं आहे की आपण कळत किंवा न कळत जे आहे, जर एखादी नवीन गोष्ट घेतली तर समोरच्या व्यक्तीला दाखवतो, बघ मी हा मोबाईल घेतला, पण आपण मोबाईल घेण्याच्या आधी पहिले त्याची किंमत सांगतो, है ना. तर काही वेळेला ओके आहे, पण प्रत्येक वेळेला त्याचा इंटेन्शन किंवा त्याचे उद्देश हे असतात की मी नेहमी दाखवावं की मी किती महागाच्या गोष्टी घेत असतो. लोकांचं आकर्षण त्याला पाहिजे असतं, त्याला नेहमी मोठे पदं पाहिजे असतात, है ना. सर्व लोकांनी माझ्या अधिकाराखाली राहायला पाहिजे आहे, है ना. जे फुशारकी मारतात नेहमी तुम्हाला कामाबद्दल फुशारकी मारतील, किती पैसा आहे याच्याबद्दल फुशारकी मारतील, आणि ते किती ग्रेट आहे हे नेहमी दाखवत राहते. गर्विष्ठ मनुष्य जो आहे तो लगेच समजून येतो, आणि परमेश्वराला त्याची गरज नाही. अशा व्यक्तीची, अशा स्वभावाची गरज नाही आहे. लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत, आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ह्या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये नसायला पाहिजे आहेत. या तिन्ही गोष्टींकडे आपण पाठ फिरवलेली आहे, आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करण्यास, प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण प्रीती करणारे आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती चालणारे आहोत, त्याच्या आज्ञांचं पालन करणारे आहोत, ही आपली ओळख आहे. आपण त्याची मुलं किंवा मुली, ही आपली ओळख आहे. दुसरी जी बाब आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये की आपण भविष्याला घाबरत नाही, है ना. आपण जे आहो, आपल्याला भविष्याची भीती वाटत नाही. आपल्याला मुळात जे आहे आपल्या भविष्यामध्ये काय होईल याची काळजी आपण जास्त करत नाही, किंवा आपल्याला भीती वाटत नाही, आपण घाबरून जात नाही. फक्त भविष्याची नाही, तर आपण आपल्या जीवनामध्ये जे आहे भीतीला जे आहे आपल्यावरती वर्चस्व करू देत नाही. जगी जी भीती आहे मी त्याबद्दल सांगत आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन 14 आणि 15 असं सांगत आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही, तर ज्याच्या योगे आपण आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. 15व्या वचनामध्ये काय सांगत आहे की पुन्हा भीती बाळगावी. म्हणजे आपण येशूवरती विश्वास ठेवण्याच्या आधी आपलं जीवन भीतीने भरलेलं होतं. सर्दी झाली तरी घाबरतात, काय होईल काय नाही. ही भीती जी आहे ही आपल्याला काढून टाकणं गरजेचं. ही आपली ओळख नाही आहे. ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक आजारा त्रासाला घाबरत नाही, जीवनाला घाबरत नाही, मरणालाही घाबरत नाही, गरिबीला घाबरत नाही, श्रीमंतीला घाबरत नाही, अशक्तपणामध्ये घाबरत नाही, आणि सशक्तपणामध्ये देखील जे आहे ते घाबरत नाही. जीवनातल्या प्रसंगामध्ये जे आहे ते घाबरत नाही. हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण घाबरतो या सर्व गोष्टींना, त्यावेळेला आपण आपली जी ओळख आहे की माझ्यामध्ये ख्रिस्त आहे, मी ख्रिस्तामध्ये आहे, ती ओळख कुठेतरी आपण गमवत असतो. आणि म्हणून भावांनो बहिणींनो लक्षात ठेवा की तुम्ही ह्या जगातल्या आणि जगातल्या गोष्टींना घाबरू नका. शिष्य देखील जे आहे ते घाबरले होते. ज्या वेळेला वादळ आलं, होडीमध्ये बसलेले होते प्रभू येशू ख्रिस्तांनी ते, आणि लाटा होत्या, आणि मग शिष्य जे ते घाबरू लागले, आणि सर्व प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले, आणि मग शेवटी जे आहे ते येशूकडे आले, म्हटलं की आम्ही मरत आहोत. आणि मग येशू उठला, त्यांना ते वादळाला शांत केलं,
आणि शांत केल्यानंतर म्हटलं की तुम्ही एवढे भित्रे का, तुमचा विश्वास का नाही आहे, तुम्ही एवढे अल्पविश्वासू का आहात. भावांना बहिणींनो, ह्या मुद्द्याकडे लक्ष द्या की आपल्या आजूबाजूला जे घडत आहे त्याने आपण घाबरून जाणं, डिप्रेशनमध्ये जाणं ही आपली ओळख नाही आहे. निर्भीडपणे प्रभू तू माझ्यासोबत आहे, है ना. आपण 23वा स्तोत्र किती धाडशीने म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, है ना. मृत्यूच्या आईच्या दरीतूनही मी जात असलो तरी कधी कसल्याही अरिष्टास भिणार नाही. मग का घाबरतायत? ही तुमची ओळख खराब करण्याचा प्रयत्न ही परिस्थिती करत आहे. या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनाशी, शरीराशी आजार तर लागलेला नसेल, लागणार नाही, लागलेला असेल जरी, तर ही सगळी परिस्थिती जी आहे तुम्हाला घाबरून टाकवणार आहे. आणि परमेश्वर आज तुम्हाला ते सांगत आहे की तुम्ही घाबरू नका माझ्या मुलांना. पुन्हा भीती बाळगावी असा दत्तकपणाचा आत्मा जो आहे आपल्याला मिळालेला नाही आहे. 3 प्रकारची भीती असते जगामध्ये. एक योग्य भीती असती, है ना, जी साधारण भीती, म्हणजे आपण समजा मोटरसायकल चालवत आहोत आणि खूप वेगाने, अगदी 100च्या वेगाने चाललो आणि आपल्याला कळायला लागलं की अरे यार एवढ्या स्पीडने चालायला नाही पाहिजे, आणि मग आपण काय करतो, तिचा वेग जो आहे, स्पीड जो आहे मोटरसायकलचा तो कमी करतो. ही भीती बाळगणं योग्य आहे. एक नॅचरल भीती असती आपल्यामध्ये, है ना, की अरे यार मी आता जर इथून उडी मारली तर मला लागू शकतं, किंवा मी जर ह्या छोट्याशा मार्गावरून जर गेलो, ह्या दगडावर जर पाय ठेवला तर तिथून मी घसरून खाली येऊ शकतो. ही भीती बाळगणी योग्य आहे, नॅचरल आहे, है ना. आपल्यामध्ये नॅचरल भीती असती, है ना. दुसरी जी भीती आहे, जी जन्मजात भीती असते, है ना, जन्मापासून भीती असते, है ना. उदाहरण जर आपण पाहिलं की आपल्याला लहानपणापासून भीती दाखवलेली असते, त्या अंधारामध्ये जाऊ नकोस, तिथं भोकडे बाबा असतो, तिथंच हे तू जर ऐकलं नाही तर तिथून एक बाबा येईल बरं का. आणि मग ती भीती जी आहे आपल्या मनामध्ये नेहमी राहते अंधारामध्ये जाण्याची, है ना. तर अशा प्रकारची भीती काही लहानपणापासून आपल्या मनावरती बिंबवलेल्या असतात. तिसरी जी भीती आहे आपल्याला कोणाकडून तरी मिळालेली असते, एखाद्या अनुभवामधून जी आहे ती आपल्याला मिळाली असते. आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये, वेगवेगळ्या वयामध्ये जे आहे ती आपल्याला मिळालेली असते, है ना. उदाहरणार्थ आपण सायकल चालवायला शिकलो आणि सायकल चालवत असताना पडलो आणि पाय फ्रॅक्चर झाला, आणि मग पाय फ्रॅक्चर झाला, तो बरा झाला, त्याच्यानंतर मग आपण घाबरतो, नको बाबा सायकल चालवली तर माझा पाय मोडल. या काळामध्ये, है ना, पूर्वी आपल्याला खोकले येत होते, सर्दी होत होती, ताप येत होती, एवढं टेन्शन नव्हतं येत. पण ह्या काळामध्ये जर खोकला आला, मला कोरोना झाला, ही भीती जी आहे ही तुम्हाला थांबवत आहे विश्वासामध्ये वाढण्यापासून. तुम्ही जे हिरवगार झाड आहात प्रभू येशू ख्रिस्ताचं, याला सुकवण्याचं काम जे आहे ते करत आहे, है ना. आपले जे मुळं आहेत, विश्वासाची मुळं जे प्रभूमध्ये खूप रवलेले जात आहे, त्याला कुठेतरी मिठाचं पाणी घातल्यासारखं आहे ही भीती. आणि म्हणून आपण त्यावरती मात करणं गरजेचं आहे, है ना. काही गोष्टी आपण बघूया शास्त्रामध्ये की ज्याच्यावरून आपल्याला कळेल की आपण आपल्या भीतीवरती मात कशी करायला पाहिजे. काही मुद्दे जे आहे, काही गोष्टी जे आहेत ते आपण बघूया की आपण कशा प्रकारे आपल्या भीतीवरती मात करू शकतो. पहिली जी बाब आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या भीतीवरती मात करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे की परमेश्वर माझ्यासोबत आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासोबत आहे. शारीरिक असू द्या, आर्थिक असू द्या, मानसिक असू द्या, काहीही घडलेलं असू द्या तुमच्या जीवनामध्ये, तुमच्यासोबत तुमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे हे विसरू नका. आणि हे ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये तुम्ही नित्य ठेवता, त्यावेळेला भीती जी आहे तुमच्यावरती हावी होणार नाही. दुसरी जी बाब आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. प्रभू माझ्या सोबत आहे आणि तो ह्यामध्ये मला पुढे चालवणारा आहे. तिसरी जी बाब आहे ती म्हणजे की आपण त्याच्या शांतीने भरलेलो आहोत.
आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्याची शांती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणून त्या शांतीने आपण ऑलरेडी भरलेलो आहोत याच्याकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने जे आहे आपण भरलेलो आहोत. जर भीती बाळगायचीच आहे तर ती देवाची भीती बाळगा. देवाच्या व्यतिरिक्त जे आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना घाबरण्याची गरज नाही. आणि यहोशुवाला जसं परमेश्वराने सांगितलं होतं की भिवू नको, कचरू नको, तुझा देव परमेश्वर तुझ्यासोबत आहे हे विसरू नको. जसा मी मोशेसोबत होतो मी तसा तुझ्यासोबत असणार आहे. यहोशुवा जो आहे हा मोशेसोबत बऱ्याच काळापासून होता. तो पाहत होता की परमेश्वर मोशेला चालवत आहे, परमेश्वराने सर्व गोष्टी केलेल्या आहेत, त्याने त्याच्या जीवनामध्ये पाहिलेलं होतं. तोपर्यंत परमेश्वराने त्याला हे आश्वासन दिलेलं नव्हतं यहोशुवाला. पण ज्या वेळेला मोशे मरण पावला आणि आता यहोशुवावरती सर्व मोठी जबाबदारी आलेली आहे, परमेश्वराला एक असा व्यक्ती पाहिजे होता की जो त्याच्यामध्ये स्थिर आहे. चालवणारा तर परमेश्वरच होता इस्रायल लोकांना, पण परमेश्वराला एक असा व्यक्ती पाहिजे होता की जो स्थिर राहील, जो त्याचं ऐकल आणि त्याचं ऐकून त्याप्रमाणे करल, तर ह्या लोकांना दुधामादाच्या देशामध्ये जे आहे तो सुखरूपपणे घेऊन जाणार होता. कारण की आता जबाबदारी यहोशुवावरती आली होती. आणि परमेश्वराला ठाऊक होतं की पुढच्या दिवसांमध्ये जसे हे लोक मोशेसोबत वागले, लोकांचा स्वभाव तर बदलणार नव्हताच तेवढा. आणि म्हणून लोकांच्या त्रासामुळे हा पळून जाऊ नये किंवा यांनी याचं काम जे आहे ते सोडून जाऊ नये, म्हणून परमेश्वराने त्याला निक्षून सांगितलं की तू मात्र खंबीर हो, तू घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. हे आश्वासन जे परमेश्वराने यहोशुवाला दिलं होतं, भावांनो बहिणींनो, हे नेहमी लक्षात ठेवा. हे आश्वासन परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. भिवू नकोस. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर यहोशुवा याचा पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये हे दिलेलं आहे. भिवू नको, घाबरू नको, कचरू नको, कारण की तुझा देव परमेश्वर तुझ्यासोबत आहे. बऱ्याच वेळेला परमेश्वराने त्याला सांगितलं, तुम्हाला देखील आज तो आठवण करून देत आहे. आणि शेवटची गोष्ट जी आहे ती म्हणजे की तुम्हाला जर भीती वाटायला लागली तर ते प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराच्या हातामध्ये देऊन टाका. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते भीती पळवण्यासाठी आहे. आपण पहिली बाब पाहिली होती की आपण जे आहोत ह्या देहाच्या वासनेमधून बाहेर पडून आता देवाचा गौरव करण्यासाठी आहोत. दुसरं जे आहे ते आपण पाहिलं की आपल्याला भीती जी आहे ती आपण बाळगत नाही, कारण की आपण भीती रहित जीवन जे आहे ते जगत आहोत. ती आपली ओळख आहे. ख्रिस्ती लोक हे घाबरत नाही. मी कशा संदर्भात सांगत आहे? जीवनातल्या प्रसंगासंदर्भात सांगत आहे, है ना. आपण मी त्या भीतीबद्दल सांगत नाही, मी कोणाला घाबरत नाही, कुणी येऊ द्या, आपण त्याच्यामध्ये पडतच नाही, है ना. म्हणजे माणसाच्या सोबत हिंसा आपण कधीच करत नाही, ते देवाला आवडत नाही. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की वैऱ्यावर पण प्रेम करणे. आपण त्या 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 वचनावरती जे आहे आपण चालणारे आहोत. तिसरी बाब जी आहे, जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण आश्चर्यचकित होऊन जात नाही. जीवनामध्ये ज्या वेळेला अडीअडचणी येतात त्यावेळेला आपल्याला धसका बसत नाही, आपण घाबरून जात नाही, आपल्या पायाखालची जमीन सरकून जात नाही, कारण की दुःख, अडीअडचणी, संकट हे मानवाच्या जीवनाचा भाग आहे. आपण ह्या जगामध्ये जोपर्यंत आहो त्यावेळेला संकट आपल्या आजूबाजूला राहतील. कधी कधी ते आपल्या जीवनामध्ये प्रवेश देखील करतील, पण त्यामध्ये देखील आपण स्थिर असे उभे राहतो, आपला विश्वास खंबीर असा राहतो. ही आपली ओळख आहे की संकटामध्ये देखील आपण स्थिर अशी उभा राहणारे आहोत, है ना. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 16-17 वचनात सांगतं की तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. देवाचा आत्मा आपल्याला साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर मुले आहोत तर वारीसही आहोत. आपण देवाची वारीस आहोत, आपण स्वर्गाची वारीस आहोत, स्वर्गाचे वाटेकरी आहोत. म्हणजे देवाचे वारस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. चांगलं सोपं उदाहरण देतो मी. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला सेवेला सुरुवात केली तर त्याला खूप लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, वैयक्तिक त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या सेवेवरून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या शिक्षणावरून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला.
त्याला दगडमार करण्याची वेळ आली होती, त्याला दगडमार करून मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. काही लोकांनी त्याला गावामध्ये येऊ दिलं नाही. हे काही छोट्या छोट्या ठिकाणी, काही कमी ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं. आणि मग शेवटी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच लोकांनी वधस्तंभावरती मारून जे आहे यहुदी लोकांनी मारलं है ना. ह्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो दुःख, अडीअडचणी, संकट हे ख्रिस्ती जीवनाचा भाग आहे. प्रत्येक मानवतेच्या जीवनामध्ये, जगातल्या सर्व 700 करोड लोकांच्या जीवनामध्ये संकट येतात, अडीअडचणी येतात, त्रास येतात. पण आपली चांगली बाब ही आहे की आपल्याला त्याच्यामधून वर काढणारा देव आपल्यासोबत आहे. त्या संकटामध्ये तुमच्यासोबत तुमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो तुम्हाला कधीही सोडत नाही, टाकत नाही. त्याच्यामधून बाहेर तुम्हाला तो काढतो. तुमच्या जीवनामध्ये तो नेहमी असणार आहे. तो आहे, तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्याने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, गॅरंटी दिलेली आहे. मी तुला कधीही सोडणार नाही, मी तुला कधीही टाकणार नाही, जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्यासोबत राहणार आहे, असं शिष्यांना आश्वासन दिलं होतं, आपल्याला दिलं होतं है ना. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, ही सत्यता समजून घ्या. आजारपण जे आहे ते येईल आणि प्रभू त्याला घालवून टाका. आर्थिक अडीअडचणी येतील, पण प्रभू येशू ख्रिस्त ते पण दूर करून टाका. आणि ह्या सर्वांमध्ये आपली जी ओळख आहे त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देऊ नका. ही आपली खरी ओळख आहे की ह्या संकटामध्ये देखील आपण स्थिर अशी उभे राहतो. चौथी आणि शेवटची गोष्ट जी आहे की आम्ही जे आहोत इतरांशी आपली तुलना करत नाही. आपली जी प्रभू येशू ख्रिस्तामधली जी ओळख आहे ही युनिक आहे, अद्भुत आहे आणि ती दुसऱ्या कोणासोबतही त्याची तुलना होत नाही. तुम्ही जे आहात, तुम्ही देवाची बेस्ट निर्मिती आहात. कारण तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती त्यांनी बनवलाच नाही. तुमच्यासारखा दिसणारा पण नाही बनवला. छोटासा थोडासा फेस असेल है ना. माझ्यामध्ये माझ्या आईची थोडीशी प्रतिमा दिसून येते, पण 100% वेगळे आहोत. थोडासा तिचा प्रभाव माझ्या जीवनामध्ये दिसून येतो, कारण ती माझी आई आहे. आणि परमेश्वराची तुम्ही किती महत्त्वाचे आहात याच्यावरून लक्षात घ्या. ज्या वेळेला जी ही गोष्ट एखादी कंपनीमध्ये बनवतात त्यावेळेला एकच डाय असते है ना. जर खुर्च्या जर बनवायच्या असतील तर कंपनी बनवणारा जो आहे एकाच डायमधून हजारो खुर्च्या ज्या आहेत त्या बनवतो, एकसारख्याच एक्झॅक्ट बनवतो. पण तुम्ही इतके महत्त्वाचे आहात, तुम्ही तुमच्या स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करूच शकत नाही, करायलाच नाही पाहिजे. कारण की तुमच्यासारखा व्यक्ती जगामध्ये कुणीच नाही आहे. परमेश्वराने तुम्हाला इतकं महत्त्वाचं बनवलेलं आहे. दुसऱ्यांसोबत तुलना, मी तसा का नाही, मी गोरा का नाही, मी काळा का नाही, मी उंच का नाही, मी ठेंगणा का नाही, मी श्रीमंत का नाही, मी गरीब का नाही, मी खूप शिकलेलो का नाही, मी कमी शिकलेलो का आहे. आपण आपल्या जीवनाकडे आपण असंतुष्टता दाखवतो आणि आपली तुलना आपण जी आहे इतरांशी जी आहे ती करण्याचा प्रयत्न करतो. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 4 ते 6 सांगतं, तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतःच्या संबंधाने अभिमान बाळगण्याची जागा मिळावी है ना. स्वतःच्या कामाची परीक्षा करा, स्वतःच्या जीवनाकडे पहा, तुम्ही किती युनिक आहात. तुमच्यासारखा बोलणं दुसरा आवाज काढू शकतो, पण तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमच्यासारखा विचार फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कुणीच करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने तुमचे हाताचे जे ठसे आहेत ना, जगामध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुमचे डोळे जे आहेत जगामध्ये फक्त 1 पीस आहेत, ते तुमचेच आहे. तुमच्या हातामधले ज्या रेषा आहेत है ना, फिंगरप्रिंट जे आहेत, जगामध्ये 2nd पीस नाही मिळणार तुम्हाला, फक्त तुम्ही 1 पीस आहात. कशाला तुलना करायची. तुम्ही परमेश्वराची अतिश्रेष्ठ, तुम्ही त्याच्या प्रतिमेमध्ये बनवलेले आहात. आणि म्हणून स्वतःची तुलना इतरांसोबत करून आपण परमेश्वराने जे तुम्हाला घडवलेलं आहे त्याला आपण नाकारतो. परमेश्वराने तुम्हाला जसं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आनंदित राहा. ही आपली ओळख आहे की ख्रिस्ती लोक जे आहे ते इतरांशी तुलना करत नाही, तर आपण तुलना करतच नाही. आपण जे आहोत आपण स्वतःला महत्त्व देणारे आहोत है ना. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, ज्या परमेश्वराने आज आपल्याला दाखवलेल्या आहेत, त्यामधून जे आहे आपली ओळख जी आहे ती आपल्याला पटते की आपण जे ख्रिस्ती लोक आहोत देवाचा महिमा करणारे आहोत. आपण जे ख्रिस्ती लोक आहोत
है ना. आपण जे ख्रिस्ती लोक आहोत, जे आपण भीती न बाळगणारे, भविष्याची भीती न बाळगणारे आहोत, आणि जगातल्या गोष्टींची भीती बाळगत नाही, है ना. आणि तिसरी जी गोष्ट आहे की आपण आपल्या जीवनामधल्या अचानक येणाऱ्या संकटाला जे आहे आपण आश्चर्यचकित होत नाही, घाबरत नाही. आणि चौथीची बाब आहे की आपण आपली तुलना जी आहे ती कोणासोबतही करत नाही. तुमची ओळख जी आहे प्रभू येशू ख्रिस्तामधली, ती तुम्ही स्वतःहून जी आहे ती गमवू नका. परमेश्वराने जी तुम्हाला ओळख दिलेली आहे ती टिकून ठेवा आणि देहाच्या वासनांपासून दूर पळा. घाबरू नका, तो तुमच्यासोबत आहे. आपली तुलना दुसऱ्यांसोबत करून निराशेला आपल्यावरती बसू देऊ नका. आजार त्रास जे आहेत हे तुमच्या जवळ येतील, पण त्याच्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका, घाबरू नका, कचरू नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. परमेश्वर या वचनाच्याद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील आमचे जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानत तुझा गौरव करीत तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, आम्ही जन्मताच पापी होतो, पण प्रभू येशू तू आम्हाला आमच्या पापांची क्षमा केलीस. तू आम्हाला हे नवीन जीवन दिलेलं आहे, एक नवीन ओळख दिलेली आहे. आणि ह्या नवीन ओळखमध्ये प्रभूजी देहाच्या वासना पूर्ण करण्यास आम्ही ती ओळख कुठेतरी कमी करतो. भीती आहे, संकटामधून येणारं देवबापा जे घबराट आहे, किंवा आम्ही स्वतःची तुलना इतरांसोबत करतो आणि ती ओळख जी आहे तिला कुठेतरी आम्ही देवबापा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला तू सहायता कर. आम्हाला तू दाखवून दिलंस की आम्ही ह्या सर्व गोष्टींमध्ये पडू नाही, तर आम्ही जे आहोत तुझ्यामध्ये त्यामध्ये आम्ही वाढत जावं अशी तुझी कृपा तू कर. येशू आमचा तारणारा याच्याद्वारेही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा याची संगती आणि शांती आम्हासोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत इथून पुढे संगती असो. आमेन. तेरी इच्छा पूरी हो जाए हाथों में तेरे, जीवन है मेरा मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार, मुझको उठा मुझको बना. अपनी मर्जी से मैं चलता रहा, तुझको कभी भी अपना ना कहा. लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ. लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ. आमीन. सर्वांना सलाम.